हाय, गुड मॉर्निंग। तर आज आहे आरूच्या नेमिंग सेरेमनीचा डे आणि त्याची सुरुवात झाली आहे मस्तपैकी बाहेर बसून। गुड मॉर्निंग आरू, गुड मॉर्निंग आरू, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग। तर आमचं फंक्शन इव्हनिंगला आहे, सो सकाळ आणि दुपार मस्तपैकी रिलॅक्सच होती। इथे मस्तपैकी मी चहा ठेवला आणि आरू इथे मस्त गाणे ऐकत होते। आरू काय चाललंय? इथे रोज आम्ही सकाळी सकाळी मस्तपैकी आईच्या रेडिओवर गाणे ऐकत असतो। आमची सुरुवात रेडिओच्या गाण्याने स्टार्ट होते आणि आरू सुद्धा ते खूप मस्त एन्जॉय करते। सो आज आरूचा स्पेशल डे होता आणि प्लस आरूचे इन्स्टावर 10K फॉलोअर सुद्धा कंप्लीट होणार होते, त्यामुळे अजून स्पेशल झाला। आज काय? आज काय? आरू आरू आज काय मा? आरू नाही माझं 69 होतं, माझा वाढला तेवढंच आहे असं म्हणतो। किती होतं? 70 किती होतं? कायच फरक पडतोय आता। इथे मम्मींची मस्त मस्ती चालू होती आणि थोड्याच वेळात आम्हाला एक पार्सल रिसीव झालं, जे की होतं निऑन लाईट्स आणि हे आम्ही आरूच्या स्पेशल डेसाठी ऑर्डर केलं होतं। त्यात काय आहे हे तुम्हाला दिसेलच, बट हे ज्यांनी शार्क टँक बघितलं आहे त्यांना माहिती असेल ही कंपनी त्यात आली होती। आणि हे निऑन अटॅक ॲक्च्युली आम्हाला ह्या नेमिंग सेरेमनीसाठी यूज करायचं होतं विथ हर नेम। पूर्णच करायची गरज नाही, फक्त तेच बॉक्स केला। आता काढशील कसं पण, फक्त मधलाच बॉक्स। अच्छा, हे स्माइली कॉम्प्लिमेंटरी आलं का? ओके। नेमिंग सेरेमनीसाठी काहीतरी वेगळं करायचं म्हणून हे आम्ही ऑर्डर केलं होतं आणि यात खूप सारे ऑप्शन होते, म्हणजे फॉन्ट साईज आपण सिलेक्ट करू शकत होतो, साईज आपण सिलेक्ट करू शकत होतो आणि प्लस यात एक सेम कलर आणि एक मल्टी कलरचं होतं। सो आम्ही ऑर्डर केलं होतं मल्टी कलरचं। हे असेंबल वगैरे करून मस्तपैकी खूप छान दिसणार होतं आणि आम्ही खूप एक्सायटेड होतो हे लावण्यास। ओके, स्टार्ट। जसं लाईट स्विच ऑन केला, माय गॉड, ते इतकं छान दिसत होतं आणि खूप सारे कलर चेंज होत होते, म्हणजे खूपच छान दिसत होतं। त्याबरोबर हे स्माइली कॉम्प्लिमेंटरी आलं होतं, जे खूप क्यूट दिसत होतं। थांब थांब, येऊ दे येऊ दे, नाही नाही थांबा थांबा, ओके थांबा, ए पकड ना, नेक्स्ट पकड ना, ओके हां, ते स्वतःच लपून गेलं। ओके हां, इकडनं थोडं समोर या, हां, हळू 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 हळू। चला, तर आता निऑन अटॅक सुद्धा आलाय, त्याचं अनबॉक्सिंग झालंय आणि इथे आम्ही लागलोय तयारीला, बिकॉज वाजले होते ऑलमोस्ट 3 आणि आम्हाला फंक्शनसाठी 5 वाजेपर्यंत रेडी होऊन जायचं होतं, कारण असा प्लॅन होता की आधी फोटोशूट करायचं। सो इथे अनन्या, मम्मी, मामी सगळे रेडी होत होते आणि मी बाहेरून ऑलरेडी रेडी होऊन आले होते, त्यामुळे आय वॉज ऑलमोस्ट सेट। सेरेमनीचा पूर्ण व्हिडिओ लवकरच येईल, त्यामुळे स्टे ट्यून आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।